नमस्कार, वीनाज किचनमध्ये स्वागत आहे आपलं। चला आज मी तुम्हाला हलव्या माशाची फ्राय आणि हलव्या माशाचीच कढी दाखवते। तर हलवा मासा असा स्वच्छ आपण धुवून घेतला, कारण मी कट करून मार्केटमधूनच आणलेला। तर आपण बघा ह्याला आगळ आणि थोडंसं मीठ लावलंय। तर आगळाला कोकमाचं पाणी सुद्धा म्हणतात आणि असंच 10 मिनिटं ठेवायचं आणि नंतर ह्याच्यावर ना मसाला पसरवायचा। लगेच पसरवायचं नाही, आधी ह्याला आगळ आणि मीठ चांगलं लागू देत आणि नंतरच हे सगळं वरचं जे कोटिंग आहे ना ते करायचं मसाल्याचं। का सांगते तुम्हाला, कारण हा ना जो हलवा मासा आहे ना तो खूप हिऊस असतो, त्याच्यामुळे ह्याला कोकम वगैरे व्यवस्थित लावून ठेवायचं। असं बघा आता किती छान असं मी लावल्यामुळे ना ते दिसतात ना तुम्हाला असे जांभळे झालेले। तर असेच व्यवस्थित त्यांना पहिलं थोडा वेळ ठेवायचं आणि नंतरच मसाल्याचं कोटिंग करायचं। आता जो मसाला वापरलाय ना तो मी मच्छी मसाला वापरलाय आणि जी पेस्ट वापरली ती सुद्धा वाटून, जी कढीला आम्ही घेतो ना पेस्ट, तर ती टाकली आहे। हे दोन्ही मिक्स करून मी छान असं कोटिंग करून ठेवलंय। तर इथे बघा आपण मस्तपैकी वरच्या कोटिंगसाठी आता रवा, तांदळाचं पीठ आणि मच्छी मसाला वापरलाय। हा जो मसाला आहे सगळा तो कोकणात तयार होतो घरात, जो तो आपल्यासाठी घरात मच्छीचा मसाला तयार करतो। तर हा आमचा कोकणातला मच्छी मसाला आहे। जसं बाकीचे लोक पण आहेत जे मच्छीचे मसाले बनवतात, जसं आगरी कोळी वगैरे आहे तर त्यांचा मच्छी मसाला वेगळा असतो, तसं कोकणातल्या लोकांचा सुद्धा मच्छी मसाला वेगळा असतो आणि जेवणाचा भाजका मसाला आम्ही म्हणतो तो वेगळा असतो। तर बघा इथे आपण ह्या हलव्या माशाला व्यवस्थित असं कोटिंग करून घेतलंय आणि असे सगळे जे पीस होते तेवढे मी कोट करून घेतलेत आणि कोट करून सुद्धा ना मी 5-10 मिनिटं त्यांना ना तसंच ठेवून दिले। का तर लगेचच जर आपण तव्यात टाकले ना तर ह्याचं कोटिंग असतं ते रवा वगैरे सगळा ह्या तेलात उतरतो आणि ह्या तेलात ठेवताना ना माझ्याकडचा जो हे आहे कॅमेरा तो बंद झालेला गरम होऊन, त्याच्यामुळे ठेवताना दिसलं नाही। पण तेल चांगलं असं व्यवस्थित गरम करून घ्यायचं, म्हणजे धूर नाही काढायचा पण गरम व्हायला पाहिजे आणि त्यानंतर असे मच्छीचे पीस आहेत ते आतमध्ये ठेवायचे। आमच्याकडे ह्याला हलवा पण म्हणतात, सरंगा पण म्हणतात, पण तुमच्याकडे काय म्हणतात या माशाला मला कमेंट करून नक्की सांगा। तुमच्या कमेंटची मी वाट बघते आणि माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशी जी मच्छी आहे ना ही हलव्या माशाची, ती व्यवस्थित आपण तळून घ्यायची। ह्याची जी स्किन आहे ना ती जाड असते, त्याच्यामुळे ती सुद्धा व्यवस्थित अशी तेलात पकडायची स्किन आणि व्यवस्थित कुरकुरीत करायची। गॅस हा मीडियम किंवा स्लो ठेवा आणि चांगले कुरकुरीत हे पीस तयार करून घ्या, मग मुलं आवडीने खातील। आणि तुम्हाला जर पाहिजे असेल ना याच्यात आलं लसूण पेस्ट तर तुम्ही टाकू शकता, जर तुम्हाला आवडत असेल तर। माझ्या घरी आवडत नाही म्हणून मी टाकली नाहीये, कधीतरी मी बांगड्या माशाला टाकते, कारण बांगडा मासा पण हिऊसच असतो आणि हा हलवा सुद्धा खूप हिऊस असतो, पण आमच्या घरी नाही आवडत म्हणून मी नाही टाकलीये। तर तुम्ही आठवणीने तुम्हाला पाहिजे असेल तर आलं लसूण सुद्धा, ओली मिरचीचा तुकडा सुद्धा थोडासा वाटून लावू शकता, छान लागते टेस्ट त्याची पण। तर आता बघा मी हे पहिले टाकलेले पीस होते ते बाजूला केलेत, कारण बाजूला करून असे जर आपण तव्यात ठेवले तर ह्याच्यातलं सगळं तेल असतं ना ते निघून जातं, म्हणजे खाली येतं असं उतरून आणि चांगले मासे पण आतमध्ये हळूहळू भाजले जातात आणि कुरकुरीत होतात एकदम। आणि हा जो हलवा मासा आहे किंवा हा जो सरंगा मासा आहे ह्याला जर तुम्ही कुरकुरीत केलात ना तर ह्याची चव एक नंबर लागते। तर मी दाखवते त्या पद्धतीनेच तुम्ही अशी मच्छी तयार करा आणि ह्याच मच्छीची मी कढी सुद्धा ह्याच्याबरोबर पुढे दाखवलीये, ती सुद्धा तुम्ही बघून घ्या। आणि ह्याच्या आधी मी एक सुरमईचा व्हिडिओ टाकलाय, तर त्याच्यात ना माझं जे काय आम्ही कोकणात मच्छीला वाटण वापरतो तर ते मी दिलंय। या व्हिडिओमध्ये मी ते लावलं नाहीये, का तर व्हिडिओ पण मोठा होणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही आत्ताच टाकलेत, मी एक खापी माशाचं टाकलंय तर तेच वाटण आहे आपलं। तर तसं तुम्ही वाटण करा आणि ह्याची कढी बनवा। ह्याच्यात कढी बनवायचा जो एक फरक आहे किंवा एक जी ट्रिक आहे ती मी आत्ता फक्त तुम्हाला सांगणार आहे। तर इथे बघा असे आपले मच्छी ही जी आहे ते सगळे पीस भाजून झालेले आहेत, अगदी व्यवस्थित फ्राय झालेत कुरकुरीत।
तर आता तुम्हाला मी कढी दाखवते. इथे फोडणीमध्ये बघा मी तेल टाकलं, कांदा चांगला परतून घेतलाय, वाटण मी सुरमईचा एक व्हिडिओ टाकलाय त्याच्यात आहे, तिथे बघा मी कशी पेस्ट तयार केली आहे ती. ह्याच्यात आपण कोकम आणि मीठ टाकलंय आणि त्यानंतर ह्या हलव्या माशाचं डोकं वगैरे होतं ना, शेपडू होतं, तर ते सगळं स्वच्छ धुवून आपण ह्याच्यात टाकलंय. आणि ह्याला ना खूप वेळ, जसं सुरमईला जास्त वेळ उकळवायचं ना, तसंच ह्या हलव्याला खूप वेळ उकळवायचं. आपण चांगली उकळी काढायची, कारण हा ना तसा शिजायला कठीण असतो, त्याच्यामुळे थोडा वेळ ह्याला चांगला शिजवा, म्हणजे मग ह्या कढीला ना एक नंबर टेस्ट येते. त्याच्यामुळे चांगला व्यवस्थित ह्याला उकळून घ्यायचा, लगेच गॅस बंद करायचा नाही, थोडा 15 ते 20 मिनिटं चांगला उकळू दे आणि तो शिजू दे. कोकम सुद्धा भरपूर टाकायचं आणि नंतर मग ह्या माशाची चव बघा तुम्ही, कारण हा मासा काही तसं किती उकळवलात ना तरी विरघळत नाही, कारण बांगडा मासा असेल किंवा कर्ली असेल, कापी मासा असेल तर ह्याला एकच उकळी काढायची, नाही तर काटे काटे होणार. पण ह्याला नाही, ह्याची स्किन जाड असते, त्याच्यामुळे ह्याला चांगला उकळवा आणि चांगला शिजवा आणि त्यानंतर ह्याची कढी बघा. आता मी कढी करताना बघा किती होती आणि आता मी किती कमी केली आहे आणि असं बारीक गॅस करून मी तसंच ठेवणार आहे. आणि इथे अशी आपली बघा हलव्या माशाची कढी तयार झालेली आहे. तर माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा, एक नंबर लागते. कोकम वगैरे व्यवस्थित टाका. तर इथे अशी आपली